भावेश भिंडेंवरती गुन्हा दाखल झालेला आहे। भावेश भिंडेवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भावेश भिंडे हा इगो मीडिया कंपनीचा संचालक आहे। घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेंवरती गुन्हा दाखल झालेला आहे। भावेश भिंडे हे सदोष मनुष्यवधाचा त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। इगो मीडिया कंपनीचा तो संचालक आहे। घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। भाग्यश्री माझी सहकारी सध्या आपल्यासोबत आहे। भाग्यश्री, दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेंवरती गुन्हा दाखल झालेला आहे। कोण आहेत हे, नेमकी काय माहिती मिळाली आहे? भावेश भिंडे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। हे इगो कंपनी नावाची एक कंपनी, मीडिया कंपनी आहे, ते चालवत होते आणि त्यांचं जे ऑफिस आहे ते मुलुंड वेस्टला RSB रोडवर आहे। आपण त्याच ऑफिसच्या खालून मी तुमच्याशी आता बोलतीये तुमची। जर आपण बघितलं तर त्याचा बोर्ड देखील इथे लावलेला पाहायला मिळतो। इगो अशी कंपनी आहे त्यांची आणि या सगळ्यामध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांशी आपण चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की 13 जण कर्मचारी इथे काम करतायत। त्यातले 2 ते 3 जे कर्मचारी आहेत ते जुने आहेत, पण जे उर्वरित कर्मचारी आहेत ते येत्या 6 महिन्यात किंवा वर्षभरात घेतलेले आहेत। मात्र या कर्मचाऱ्यांना कोणतीही बाकी माहिती नाही। थोडंसं थांबवते। आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते, त्यावरती आपण एक नजर टाकूयात। सध्या रेल्वेच्या ACP प्रशासनानं 4ही होर्डिंग्स लावण्याची परवानगी दिलेली होती, त्यामुळे इगो मीडिया कंपनीवरती एवढी मेहरबानी का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। होर्डिंग्स लावण्यापूर्वी रेल्वे किंवा इगो मीडियानं BMCची परवानगी घेतली नाही। इगो मीडियाने झाडांना विष देऊन वाळवल्याचंही उघड झालंय। BMC कडून आधी सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणी। रेल्वे पोलिसांच्या ACPनं जारी केलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्याचे BMCचे आदेश आहेत। घाटकोपरची होर्डिंग इगो मीडियानं उभारलेली आहेत। जमीन सरकारी, त्यावर पोलीस क्वार्टर्स बनवणं अपेक्षित होतं। सरकारनं संबंधित जमीन लीजवरती दिली। घटनास्थळी इगो मीडियाच्या 4 होर्डिंग्स होत्या, त्यातलं एक कोसळलंय। रेल्वेच्या ACP प्रशासनानं 4ही होर्डिंग्स लावण्याची परवानगी दिली। होर्डिंग्स लावण्यापूर्वी रेल्वे किंवा इगो मीडियानं BMCची परवानगी घेतली नाहीये। इगो मीडियानेच झाडांना विष घालून मारल्याचं सुद्धा किंवा जाळल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये इगो मीडिया कंपनी ही जबाबदार आहे आणि कंपनीच्या संचालकावरती सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। भावेश भिंडेंवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि इगो मीडिया कंपनीवरती प्रशासन एवढं मेहरबान का झालं, या निमित्तानं हा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे। कारण ज्या ठिकाणी घाटकोपरमध्ये हे एक होर्डिंग पडलेलं आहे, त्याच ठिकाणी आणखीन 3 होर्डिंग सुद्धा उभे होते। भाग्यश्री माझी सहकारी आपल्यासोबत त्याच ऑफिसमध्ये आहे ज्या इगो मीडिया कंपनीचे हे होर्डिंग होतं। भाग्यश्री, तू सुद्धा ऐकलं असतील कशा पद्धतीनं इगो मीडिया कंपनीला या होर्डिंग्स उभारण्यासाठी कोणत्याही प्रकारची BMCनं परवानगी दिलेली नसताना सुद्धा हे होर्डिंग्स उभारले गेले। मात्र प्रश्न या निमित्तानं हा निर्माण झाला की इगो मीडिया कंपनीवरती एवढी मेहरबानी का दाखवली जाते, एवढं दुर्लक्ष का केलं जातं त्यांच्या मनमानीकडे? आपण जर बघितलं तर इगो मीडियाचे जे काही फोटो आहेत, जे भावेश भिंडे म्हणून आहेत त्यांचे जे काही फोटो आहेत ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचे फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळतात। या संदर्भात किरीट सोमय्या यांनी देखील उघड केलेला आहे। सकाळी त्यांनी देखील एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की फोटो जे आहेत ते देखील दाखवले, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचे ते फोटो होते। आपण जर बघतोय तृप्ती, तर मी आता इगो कंपनी जी मीडिया कंपनी आहे त्यांच्या ऑफिसच्या खाली आहे आणि त्यांच्यावर जो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय त्यासाठी मी एकंदरीत चौकशी केली त्यांच्या कार्यालयात। तर सध्या भावेश भिंडे जे आहेत ते या कार्यालयात नाहीच आहेत, ते कुठेतरी बाहेर परिवारासह गेल्याची माहिती कळतेय। नॉट रिचेबल आहेत ते सध्या तरी। पण जर आपण पाहिलं तर त्यांच्या कर्मचाऱ्यांशी जेव्हा आपण संवाद साधला त्यावेळी
नवीन लोकांना त्यांनी भरती केलेली आहे। या संदर्भात जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणतात की सगळं आमचं ऑन रेकॉर्ड होतं, मात्र काही गोष्टी आम्ही सांगू शकत नाही असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। तृप्ती, आपल्याला जेव्हा त्यांनी माहिती दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की सगळ्या गोष्टी आम्ही उघड करू शकत नाही। याचा अर्थ नेमका काय हे आपण सगळेच पाहू शकतो। भाग्यश्री, तू म्हणते 2016 पासून या ठिकाणी हे ऑफिस आहे, या तेव्हापासून ही कंपनी आहे, तर तेव्हापासून या कंपनीने किती होर्डिंग्स उभारलेले होते मुंबईमध्ये आणि परिसरामध्ये, या संदर्भातली काही माहिती कळू शकली? या संदर्भात ते कोणतेच कर्मचारी बोलायला तयार नाहीये तृप्ती। मी त्यांना विविध पद्धतीने विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र जी माहिती मिळते त्यामध्ये अशी माहिती आहे की 200 ते 300च्या वर जवळपास होल्डिंग्स यांचे असावे अशी माहिती सूत्रांकडनं मिळते तृप्ती सध्या। आणि हे जे ऑफिस आहे हे मुलुंडला आहे आणि मुलुंडला RSB रोड जो आहे तिथे त्यांचं ऑफिस आहे। कल्पवृक्ष नावाची इमारत आहे, त्या इमारतीच्या 5व्या मजल्यावर त्यांचं हे ऑफिस आहे तृप्ती। जवळपास 200 होर्डिंग्स उभारलेले होते, नक्की यासाठी सुद्धा परवानगी घेतली होती की नव्हती हे पाहणंही महत्त्वाचं असेल। भाग्यश्री, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।